गावाच्या टोकाला एक लहानसं दुकान होतं. ते दुकान मोठं नव्हतं, पण त्या दुकानात शिवनंदन काकांची अख्खी दुनिया सामावलेली होती. हे दुकानच माझं घर आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते दुकान उघडं असायचं. लोक येत जात आणि दिवस सरत जायचा. त्याच दुकानासमोर दररोज एक कुत्रा येऊन बसायचा. रोज इथेच का येतोस रे? कुणाचं लक्ष वेधून घेईल असा नव्हता. ना फार सुंदर ना फार रानडा, पण तो रोज यायचा, अगदी ठरल्यासारखा. लोक त्याला भोलू म्हणू लागले. कधी शिवनंदन काका त्याच्यावर चिडायचे, कधी हाताने हुसकावून लावायचे, जा इथून जा. आणि कधी कधी मन नरमलं की एखादी भाकर त्याच्यापुढे टाकायचे. चल घे. भोलू कधीच काही मागायचा नाही. तो फक्त बसायचा, शांत, निशब्द. त्याला शब्द नव्हते, पण भावना होत्या. जणू त्या जागेवर बसणं हीच त्याची जबाबदारी होती. एक रात्र आली. थंडी जरा जास्तच होती. रस्ता पूर्णपणे ओस पडलेला. दुकान बंद करून शिवनंदन काका घरी निघून गेले. चल उद्या भेटू. पण भोलू, तो तिथेच होता, अंधारात, थंड जमिनीवर, दुकानाकडे तोंड करून बसलेला. त्या शांततेत अचानक हालचाल झाली. 3 सावल्या हळूच पुढे सरकल्या. हेच ते दुकान आहे, लवकर कर. त्यांच्या पावलांचा आवाज जरी हलका होता तरी भोलू जागा झाला. काही क्षण तो फक्त पाहत राहिला. तो घाबरला नाही, तो समजून गेला. आणि मग तो उभा राहिला. तो भुंकला, भ भ. एक इशारा होता तो, एक सांगणं होतं, इथपर्यंत नाही. सावल्यांनी दगड उचलले, काठ्या उचलल्या. हाटीतून दगड लागले. वेदना झाल्या, पण भोलू हलला नाही. वेदना होत्या, पण कर्तव्य मोठं होतं. तो भुंकत राहिला, उभा राहिला, आणि दुकानासमोर उभं राहणं सोडलं नाही. शेवटी त्या सावल्या पळून गेल्या, अंधारात हरवून गेल्या. दुकान वाचलं, पण भोलू, तो तिथेच पडून राहिला. सकाळ झाली. शिवनंदन काकांनी दुकान उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून ते थबकले. हे काय झालं? जखमी भोलू, दमलेला, पण तरीही दुकानाकडे तोंड करून पडलेला. त्या क्षणी काकांच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यासाठी? ज्याला आपण कितीदा हुसकावलं, तोच जीव आपल्यासाठी उभा राहिला होता. काकांनी भोलूला अलगद उचललं. आता कुठेही जायचं नाही. आणि पहिल्यांदाच त्याला आपलंसं केलं. त्या दिवसापासून भोलू भटका राहिला नाही. तो दुकानाचा भाग झाला, घरचा झाला. इथे कथा संपते, पण एक गोष्ट मनात राहते. निशब्द वफादारी कधी काही मागत नाही, ती फक्त निभावत राहते शेवटपर्यंत.